रावणपूर्व लंकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की सुकेशच्या पुत्रांच्या अत्याचाराने त्रस्त होऊन सगळे देव श्री विष्णूंना शरण गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे माल्यवान, सुमाली आणि मालीपासून विश्वाचं रक्षण करण्याची कळकळीची विनंती केली. योग्य वेळ आल्यानंतर भगवान विष्णूंनी या समस्येचं निराकरण कसं केलं हे जाणून घेऊया आपल्या कथेच्या आजच्या भागात. प्रभू विष्णू आणि राक्षसांचा संग्राम. सर्व देवता प्रभू विष्णूंकडे जाऊन आता काही काळ लोटला होता. सुकेश मरण पावला होता आणि त्याचा थोरला मुलगा माल्यवान लंकेच्या सिंहासनावर विराजमान झाला होता. देवदेवतांनी आणि ऋषीमुनींनी भगवान विष्णूंच्या मदतीनं आपला आणि आपल्या वंशजांचा संहार करण्याचा कट रचला आहे हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा माल्यवान संतापला. त्यानं आपल्या भावांना बोलावून घेतलं आणि तो म्हणाला, देवांनी आपल्याला मारण्यासाठी हिरण्यकश्यपू, नमुची, कालनेमी यांच्यासारख्या अनेक प्रकारच्या मायावी युद्धात पारंगत असलेल्या महान राक्षसांचा वध करणाऱ्या आणि असुरांचा परम शत्रू असलेल्या विष्णूसोबत मिळून कट रचला आहे. सर्व प्रकारच्या शस्त्र आणि युद्धकलेत पारंगत असूनही हे असुर त्या वीर विष्णूसमोर टिकू शकले नाही. त्यामुळे मला तुमच्याकडून आपण विष्णूपासून आपलं रक्षण कसं करावं यासाठी तुम्हा दोघांचा सल्ला हवाय. आपल्या भावांचं बोलणं ऐकून सुमाली आणि माली उत्तरले, महाराज, आपलं विष्णूशी काहीच वैर नाही. तो फक्त देवांच्या शब्दात अडकून आपला वध करू पाहतो आहे. म्हणूनच जेव्हा विष्णू येईल तेव्हा पाहू. पण सध्या तरी आपल्या विरुद्ध कट करणाऱ्या त्या सगळ्या देवतांना शिक्षा करणं अनिवार्य आहे. त्यामुळे इंद्रलोकावर ताबडतोब आक्रमण करून त्या देवतांचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा आम्हा दोन्ही भावांचा ठाम विचार आहे. अशा रीतीनं आपल्या भावांचा सल्ला मान्य करून माल्यवानानं आपलं विशाल असुर सैन्य सज्ज केलं आणि नंदनवनाच्या दिशेनं कूच केलं. ते सर्व दानव भयंकर दिसणाऱ्या त्यांच्या रथांसह असुरी सिंह, घोडे, गाढव, अस्वल, महाकाय साप आणि उंट अशा भयंकर दिसणाऱ्या त्यांच्या वाहनांवर बसून देवलोकाच्या दिशेने निघाले. राक्षसांची ही प्रचंड फौज पाहून निसर्गही भीतीने थरथर कापू लागला. ढगातून हाडे आणि रक्तांचा वर्षाव होऊ लागला. सर्व प्राणी अक्राळ विक्राळ रूप घेऊन हसू लागले आणि समुद्र आपल्या सीमा ओलांडू लागला. रथांवर स्वार शेकडो असुर सैनिक देवलोकाच्या द्वारापाशी पोहोचले तेव्हा त्यांचं क्रूर रूप पाहून देवांच्या अर्ध्या फौजेनं तिथंच पराभव पत्करला. स्वतःच्या शरीराभोवती प्रज्वलित झालेल्या अग्नीनं सज्ज झालेले माल्यवान, सुमाली आणि माली यांना हे दृश्य पाहून अत्यानंद झाला आणि त्यांनी मोठ्या उत्साहानं देवलोकात प्रवेश केला. देवांच्या सैन्याचा आता सर्व बाजूनी पराभव होत होता. सुकेशच्या पुत्रांच्या अमर्याद शक्तीपुढे देवराज इंद्रही हतबल झाल्यासारखा वाटत होता. इतक्यात राक्षसी सैन्याच्या वर प्रचंड पंखांची सावली दिसली. वादळ सदृश्य वारे वाहू लागले. त्यात अनेक मायावी असुर इकडे तिकडे उडू लागले. सुकेश पुत्रांनी काय घडते आहे हे जाणून घेण्यासाठी वर पाहिले असता गरुडावर बसलेले पीतांबरधारी चतुर्भुज साक्षात भगवान विष्णू मृत्यूप्रमाणे त्यांच्या डोक्यावर घिरट्या घालत होते. आता राक्षसांच्या पापांचा घडा भरला होता. आता त्यांच्या विनाशाची वेळ जवळ आली होती. गरुडाच्या तीक्ष्ण पंखांमुळे राक्षस सैनिकांच्या झेंडे पताका विखुरल्या गेल्या. पराक्रमी असुरवीर इकडे तिकडे पडू लागले. हे सर्व पाहून संतापलेल्या मालीने आपल्या गदेने गरुडावर पहिला हल्ला चढवला. आता युद्ध सुरू झालं होतं. भगवान श्रीहरींनी पांचजन्य शंख फुंकून त्याची घोषणा केली. दानवांनी भगवान विष्णूवर चारही बाजूनी बाणांचा वर्षाव सुरू केला. साखरेच्या एका कणाला जशा मुंग्या झोंबतात तसे सर्व असुर मिळून विष्णूवर चारही बाजूनी हल्ला करू लागले.
तेव्हाच अत्यंत कुपित झालेल्या भगवानांनी आपलं सारंग धनुष्य उचलून त्यावर आपलं वज्रतुल्य बाण चढवून राक्षसांवर तुटून पडले. क्षणार्धात लाखो असुरांचा नाश झाला. आपल्या सैन्याचा विनाश पाहून आता रथावर बसलेला सुमाली भगवान विष्णूंच्या समोर आला. परंतु प्रभूंनी एकाच बाणानं त्याचं धनुष्य तोडलं आणि दुसऱ्या बाणानं त्याच्या सारथीचं मस्तक कापून टाकलं. आता सारथी नसलेला त्याचा रथ रणांगणात इकडे तिकडे बेलगाम धावू लागला आणि एके ठिकाणी सुमालीचा तोल गेला आणि तो रथावरून खाली कोसळला. आपल्या भावाला संकटात सापडलेला पाहून माली आता त्याच्या मदतीसाठी तिथे पोहोचला आणि नारायणांवर बाणांचा वर्षाव करू लागला. काही काळासाठी विष्णू मालीच्या भयंकर हल्ल्याशी झगडत आहे हे पाहून राक्षस सैन्याचं मनोधैर्य थोडं वाढलं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. स्वतःवर झालेल्या पहिल्या गदा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी गरुडानं भगवान विष्णूला पाठीवर घेऊन भयंकर गर्जना करीत मालीच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. तेव्हाच श्रीहरीने विनाविलंब आपल्या सुदर्शन चक्राला आवाहन केलं. क्षणार्धातच जणू कालचक्र भासणाऱ्या सुदर्शनानं मालीचं शिर धडापासून वेगळं केलं. मालीच्या मृत्यूनंतर राक्षस सेनेत खळबळ उडाली होती. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी माल्यवान आणि सुमाली विष्णूच्या दिशेने कूच करू लागले. तेव्हा भगवान विष्णू स्वतः कालभैरवाप्रमाणे असुरांचा नाश करत होते. मालीनंतर सुदर्शन चक्राने इतर शेकडो राक्षस वीरांचीही मुंडकी कापली होती. त्याच वेळी गरुडाच्या भयंकर संतापाला तोंड न देऊ शकलेल्या राक्षसी सैन्यानं तिथून पळ काढला. मागे हटणाऱ्या राक्षसी सेनेच्या खचत चाललेल्या मनोधैर्याबरोबरच आता सुमालीही खचू लागला होता. युद्धाच्या त्या भीषण परिस्थितीत आता लंका नरेश माल्यवान रणांगणात भगवान विष्णूसमोर युद्धासाठी उतरला. येता क्षणीच त्याने कमलनयन पद्मनाभांवर शक्तिबाणाचा प्रयोग केला, जो थेट जाऊन भगवंताच्या छातीवर लागला. परंतु भगवंतानं तो छातीतून बाहेर काढला आणि पुन्हा माल्यवानावरच मारला. अशा रीतीनं त्यानंच सोडलेली शक्ती एखाद्या वज्राप्रमाणे राक्षस राजाच्या हृदयावर कोसळली. त्याचं कवच तुटून तुकडे होऊन खाली पडलं आणि क्षणभर लंका नरेशाची शुद्ध हरपली. पण दुसऱ्याच क्षणी तो शुद्धीवर आला आणि त्यानं नारायणावर पुन्हा एकदा काट्यांनी भरलेल्या सुळ्यानं हल्ला चढवला. अशा प्रकारे प्रदीर्घ युद्धानंतर अस्वस्थ आणि क्रोधित झालेल्या माल्यवानाने आता गरुडावर त्याच सुळ्यानं हल्ला चढवला. इतक्यात संतापलेल्या गरुडानं त्याला पंखाच्या फटक्यानं दूर फेकून दिलं. आता मात्र भगवान श्रीहरींवर विजय मिळवणं आपल्याला अशक्य आहे हे दोन्ही राक्षस बंधूंना कळून चुकलं. त्यामुळेच ते दोघंही आता आपल्या उरलेल्या सैन्याला आणि पुत्रांना घेऊन रणांगणातून पळून गेले आणि लंका नगरीचा त्याग करून आपला जीव वाचवण्यासाठी परिवारासह पाताल लोकात लपून बसले. अशा प्रकारे माल्यवान निघून गेल्यानंतर लंकेची राजगादी पुन्हा एकदा रिकामी झाली. आता त्या ओस पडलेल्या लंका नगरीत एका नव्या राज्यकर्त्याचं राज्य स्थापन होणार होतं. आता पुलत्स्य ऋषींचे नातू वैश्रवण कुबेराचं तिथे आगमन होणार होतं. त्याकरता नियती सोन्याच्या लंकेला साकार करण्यात गढून गेली.